ठाकरे म्हणाले, वापस गेले. इतक्या लाचारीमुळे लोक सोडून चालले आहे. मला वाटतं त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. माणसाला कोणीच संपवत नाही, आपण स्वतःच संपतात. आपल्या कृतीमध्ये माणसं संपतात. त्यामुळे मला वाटतं थोडा याचा विचार केला पाहिजे. भाजपमध्ये आयारामांना संधी मिळू नये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशा प्रकारची भूमिका काही तुमच्याच पक्षातल्या नेत्यांनी घेतली असं कळतं? काही नाही व कोणी भूमिका घेतली नाही. मीडियांच्या न्यूज चालतात, कुणीच अशा भूमिका घेतल्या नाही. आणि पार्टीने निर्णय घेतला. आज अमित भाई काल विदर्भात, मराठवाड्यात, आज नाशिकमध्ये, मग कोल्हापूरमध्ये, नंतर मग कोकणात, नंतर मुंबईत पुढच्या दौऱ्यात. पुढच्या 8 दिवसात दौरा होईल. भारतीय जनता पार्टीला जे मजबूती देण्याकरता आमचे नेते, एक प्रेरणा देण्याकरता, एक ऊर्जा देण्याकरता 2014 मध्ये बघा, माननीय अमित भाई आले आणि एक नवी ऊर्जा या महाराष्ट्राला मिळाली. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. आज महायुतीला पुन्हा ऊर्जा देण्याकरता माननीय अमित भाई आले आहेत. आमच्या संघटनेला निवडणुकीकरता काय काय केलं पाहिजे, संघटन शक्ती वाढवून बूथवर काम केलं पाहिजे आणि बूथवरच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी नेत्यांनी उभं राहिलं पाहिजे. याकरता हा दौरा आहे. मला वाटतं या दौऱ्यातनं आम्हाला ऊर्जा मिळेल आणि महायुती प्रचंड ताकदीने डबल इंजिन सरकार या महाराष्ट्रात येईल. केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, हे 2 सरकार मिळून 14 कोटी जनतेकरता, या महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करेल असा या ठिकाणी बैठकीचा अजेंडा आहे. केंद्रातलं सरकार मोदीजी 2029 पर्यंत आहे. 2029 पर्यंत. राज्यात जर 2029 पर्यंत सरकार असलं तर दोन्ही सरकारचं पाठबळ महाराष्ट्राला मिळेल. एक चुकीची महाविकास आघाडीची बटन ही केंद्रातल्या सर्व योजना बंद करेल. जसं उद्धव ठाकरेंनी बंद केल्या होत्या. 15 योजना बंद केल्या होत्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना. मला वाटतं याचा हा दौरा आहे. या दौऱ्यातनं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं त्या ठिकाणी शासन येण्याकरता आणि पुन्हा या निवडणुकीत बळ मिळेल. इथल्या नेतृत्वावरती विश्वास नाही म्हणून जे आहे ते अमित शहा वारंवार महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत, अशा पद्धतीची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. असं आहे, अमित शहा सारखे संघटन कौशल्य असलेले आणि जिंकण्याची उमेद निर्माण करणारे एक आमचं एक मोठं ऊर्जास्त्र आहे. आणि अमित भाईच्या जेव्हा प्रवासामध्ये आमची संघटन शक्ती अजून जोरात कामात लागतं. त्यांची भीती जयंत पाटलाला वाटतं, याची भीती काँग्रेसला वाटतं. जेवढ्या वेळा अमित भाई येतात तेवढ्या दिवसाकरता यांची घाबरगुंडी उडतं की अमित भाई नवीन काय सांगून जातील महाराष्ट्र भाजपला, काय नवा मूलमंत्र देतील. त्यामुळे यांची घाबरगुंडी होते आणि त्यामुळे यांना झोप लागत नाही 2-2, 3-3 दिवस. म्हणून हे असे विधान, नरेटिव्ह सेट करतात. त्यांनी घटस्थापनेच्या दिवशी राजकीय भूकंप होईल असं जयंत पाटलांनी काल जेवढे काही भूकंप व्हायचे तेवढे होऊन गेले. आता एकच भूकंप आहे, जो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती प्रचंड ताकदीने सत्तेमध्ये येईल. त्या भूकंपाचे हादरे अनेक वर्षापर्यंत उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटलाला लागतील. कालच्या बैठकीमध्ये आता कारण उत्तर महाराष्ट्राची बैठक आहे त्याविषयी नाही, उत्तर महाराष्ट्रामध्ये आमचं संघटन मजबूतच आहे. मागच्या वेळी किती 98,000 मतांनी मागे राहिलो आहे. महायुतीपेक्षा म्हणजे महाविकास आघाडीपेक्षा आमचे मतं किती मागे आहे? 98,000 मतं मागे आहे. आम्ही 1 लाख सुद्धा मतं मागे नाही आहेत महाविकास आघाडीपेक्षा महायुती लोकसभेमध्ये. त्यामुळं इथे मोठा पार्टी बेस आहे, महायुतीचा बेस आहे आणि सर्वात मोठं यश हे उत्तर महाराष्ट्रात महायुतीला मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. निश्चितपणे या दौऱ्याचा खूप मोठा ऊर्जा या महाराष्ट्राला, या उत्तर महाराष्ट्राला मिळेल. उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक होते. खडसे महत्त्वाचे नेते उत्तर महाराष्ट्रातले. गणपती नंतर त्यांचं पक्षामध्ये स्वागत केलं जाईल असं फडणवीस बोलले होते.